भाईचंद हीराचंद यानी BHR नामक संस्था रायसोनी ग्रुप द्वारा अमरावती क्षेत्र के सराफा बाजार में धूमधाम से खोली गई। इस सहकारी संस्था ने दाम दुप्पट नाम से सेविंग बैंक, करंट खाता, लोन खाता आदि खोलकर शुरुआत की। जनता ने अपनी मेहनत का पैसा इसमें जमा किया और एकाएक तथाकथित यह पथ संस्था बंद हो गई, जिसमें जनता का करोड़ों रुपया डूब गया, जिसकी मांग निरंतर होती रही। उसी संदर्भ में 24 मई को सांगानी नगर में एक मीटिंग आयोजित करते पैसा पुनः प्राप्त करने यथासंभव प्रयत्न किया गया। मी राजीव देशमुख, अमरावती। आम्ही आज भाईचंद हीराचंद रायसोनी मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार ही जी बँक आहे मल्टीस्टेट बँक ही 2015 मध्ये अवसान प्रक्रियेमध्ये निघाली। सुरुवातीला कंडारे साहेबांकडे यांचा अवसान प्रक्रियेचा कारभार होता। त्यानंतर श्री चैतन्य नासरे साहेब त्यावर आले आणि मागील वर्षामध्ये चैतन्य नासरे साहेब आपला बाजू पदच्युत करून त्या ठिकाणी बलसाने साहेब नियुक्त झालेले आहेत। परंतु बलसाने साहेबांनी 1 वर्षापासून हा कारभार स्वीकारल्यापासूनच आजपर्यंत एकाही ठेवीदाराला अवसान प्रक्रियेमध्ये रक्कम मिळालेली नाही। बरेचसे लहान ठेवीदार जे चैतन्य नासरे साहेबांच्या कालखंडामध्ये यांना रक्कम परतफेड मिळाली, परंतु मागील 1 वर्षापासून साहेबांनी BHR बँकेची रकमेची वसुली, कर्जदाराची वसुली आणि मालमत्ता विकून जी वसुली करून जे ठेवीदार आहे, जे बाधित ठेवीदार आहे यांना परतफेड न केल्यामुळे ठेवीदारांच्या मनामध्ये फार आक्रोश आहे आणि अनेक ठेवीदार या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत। तरी सरकारला अशी नम्र विनंती करण्यात येते आहे की बलसाने साहेबांना त्या ठिकाणी बाजूला सारून पुन्हा कृतीशील जे कमी त्या ठिकाणी अवसान प्रक्रिया पार पाडतील अशा अवसायकाची नेमणूक करावी ही नम्र विनंती। याच्या पुढे आपण काय स्टेप घेणार आहे? तर यावर सरकार आणि निबंधक कार्यालयाने आणि केंद्र सरकारने योग्य कारवाई केली नाही तर आमरण उपोषण आणि आंदोलन करून त्यामध्ये दखल घेण्यात येईल आणि उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशी सूचना देण्यात येत आहे। समाचार संकलन अशोकभाई जोशी।